याचा 2रा अध्याय 4 ते 9 वचन. हे जरुबाबेला लक्ष देऊन ऐका, वचन त्याच वेळेला कार्य करायला लागतं. हे जरुबाबेला हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो देशातल्या सर्व रहिवाशांनो, चर्चच्या सर्व लोकांनो, यहोशवा परमेश्वर म्हणतो देशातल्या सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा व कामास लागा. हिम्मत धरा व कामास लागा, मी तुमच्या बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही मिस्र देशातून निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला माझा करार कायम आहे. मिस्र देश म्हणजे गुलामगिरीतून, बंधनातून ज्या दिवशी परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढलं आणि ह्या चर्चेमध्ये आणलं. लक्षात ठेवा, मिस्र देशातून जेव्हा तुम्ही निघाला तेव्हा मी तुमच्या संगती केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. एकदा आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं त्याचा आत्मा आमच्यामध्ये येतो, तो कोणी काढून घेऊ शकत नाही. तुम्ही भिवू नका, कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो आणखी लवकर, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडेल. म्हणजे तुमच्यासाठी परमेश्वर काय करेल बघा, मी सर्व राष्ट्रास हलवून सोडीन. म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरेल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रुपे माझे आहे, सोने माझे आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन, मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. येशू ख्रिस्ताचा धन्यवाद करूया. यशायाचा 66वा अध्याय 1 ते 2 वचन परत वाचूया. यशायाचा 66वा अध्याय 1 ते 2 वचन. परमेश्वर म्हणतो आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार, मंदिर कशा प्रकारचे बांधणार, मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार. परमेश्वर म्हणतो या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनवलेल्या आहेत म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत. पण 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 जे दीन व भग्न हृदयी आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो त्याचकडे मी पाहतो, त्याचकडे मी पाहतो. परत वाचते हे, पण जे दीन व भग्न हृदयी आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतात त्याचकडे मी पाहतो. माझ्या प्रियांना 2 प्रकारची वचने आपण ऐकली, लक्षात घ्या. परमेश्वर जरुबाबेलाला सांगत आहे की तू मंदिराचं, मोडकळीस पडलेल्या मंदिराचं बांधकाम कर, ते बांधकाम कर, मी तुझ्या बरोबर आहे, तू घाबरू नकोस, खंबीर हो, मी तुझ्या संगती आहे. हे मंदिर बांध, हे प्रबल कर, हे उत्तम कर, कामाला लाग. तुम्ही सगळ्या रहिवाशांनो, सगळ्या लोकांनो घाबरू नका, मी तुमच्या संगती आहे. हे मंदिर बांधा, हिम्मत धरा, घाबरू नका, भिवू नका. मी सर्व वैभव स्वरूप माझं आहे, हे सगळं वैभव मी या मंदिराकडे आणेल आणि या मंदिराचं वैभव पहिल्यापेक्षा अधिक उत्तम होईल असं सेनाधीश परमेश्वराने सांगितलं. पहिल्यापेक्षा अधिक काय सांगितलं आधी? हिम्मत धर, हिम्मत धर. जरुबाबेला हिम्मत धर, खंबीर हो, भिवू नकोस. लोकांना सांगितलं तुम्ही भिवू नका, घाबरू नका, विश्वास ठेवा, कारण बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. हे मंदिर मी बांधून काढेन, तुम्ही हे मंदिर बांधून काढा, मी तुम्हाला सामर्थ्य देईन, मी तुम्हाला वैभव देईन. सोनरूप माझं आहे आणि मी तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी करेन. मी तुमच्या संगती करार केलेला आहे,
हे मंदिर बांधेल आणि तुम्हाला या ठिकाणी शांती प्राप्त करून देईल, वैभव प्राप्त करून देईल. हा करार मी तुमच्या संगती केलाय आणि हा करार मी विसरणार नाही. मी कराराचा देव आहे. मी हा करार स्मरेल. मी हा करार स्मरेल. आठवण ठेवील मी हा कराराची की मी हे तुमच्यासाठी दिलेलं आहे. काय तुमच्यासाठी दिलेलं आहे? तुमच्यासाठी मी हे मंदिर बांधण्यासाठीच समय दिलेला आहे. हे मंदिर तुमच्यासाठी दिलेलं आहे. हे मंदिर बांधण्यासाठी तुम्हाला खंबीर केलेलं आहे आणि मी तुम्हाला आदेश दिलेला आहे आणि मी तुम्हाला सोनरूप वैभव देईल. तुमच्यासाठी मी पृथ्वी आणि सृष्टी मी हलवून सोडेल. सगळे राष्ट्र मी हादरून सोडेल. सगळे लोक मी हादरून सोडेल. लोक म्हणजे काय? सगळे राष्ट्र म्हणजे काय? आजूबाजूची जी सैतानाची ताकद आहे, जे तुमच्या विरोधात कार्य करणारे लोक आहेत, त्या सगळ्यांना परमेश्वर म्हणतो मी हादरवून सोडेल. त्यांची उलटापालट करेल. तुम्ही आपलं काम करा. तुम्ही शांत राहू नका. तुम्ही कामाला लागा. मी तुमच्या संगती आहे आणि यासाठी लागणाऱ्या सर्व गरजा, सर्व उत्तम गोष्टी, सर्व चांगलं जे सोनं, जे उत्तम आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्राप्त करून देईन. कारण ही माझी योजना आहे. मंदिर बांधणं, मंदिराची स्थापना करणं आणि त्या याजकाची प्रस्थापना त्या ठिकाणी होणं, याजक त्या ठिकाणी स्थापित करणं, हे सर्व देवाच्या आत्म्यानं घडतं. हे देवाचा पवित्र आत्मा नियोजित करून, प्लॅन करून नच तो ते करतो. देवाच्या सामर्थ्याशिवाय मंडळी तयार होऊ शकत नाही. मंदिर बांधलं जाऊ शकत नाही. पास्टर नियोजित केले जाऊ शकत नाही. मग आम्ही ज्या मंदिरात आहोत ही परमेश्वराची योजना आहे. मग काही करायला तर ते मंदिर, ते लोक, ते खूप छान आहे, हे खूप छान आहे, ते खूप छान आहे. पण परमेश्वरानं ज्या ठिकाणी आमची योजना केलेली आहे त्याच ठिकाणी आम्हाला राहायचं आहे. तेच आमच्यासाठी, तिथंच आमची वाढ होणार आहे. आणि जे याजक, जे पास्टर आमच्यासाठी परमेश्वराने ठेवले ते त्याच्यापासून आहे. परिस्थिती बिकट होईल. अनेक गोष्टी घडतात, घडून गेल्या, घडत आहेत, घडत असतील, घडणार असेल. पण परमेश्वर म्हणतो त्या सर्व परिस्थितीमध्ये हिंमत धरा, घाबरू नका, भिवू नका, कारण मी तुमच्या संगती आहे आणि मी तुमचा देव तुमच्या संगती. याचा विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. परिस्थिती कशी असू दे, आमच्या घरात कोणतेही संकट असू दे, काही होऊ दे, आमच्या जीवनात कसेही प्रॉब्लेम येऊ दे, विश्वास ठेवा की परमेश्वर आमच्या संगती आहे. आमच्यासाठी, आमच्या मंदिरासाठी. परमेश्वराने तर सांगितलं तुमच्या मंदिरासाठी, हे मंदिर बांधण्यासाठी जेरुबाबेला मी सगळे राष्ट्र हादरून सोडेल. राष्ट्रांची म्हणजे सगळ्या ताकदीच्या लोकांची, संकट, सैतानाची सगळी ताकद, सैतानाचे सगळे अधिकार, मोठे मोठे अधिकारी, त्या सगळ्यांना मी हलवून सोडेल. कान देऊ नाही का? हे तुमच्या फक्त चर्चसाठी नाही, पुढे तुमच्या स्वतःसाठी आहे म्हणून सांगत आहे. म्हणून सांगते कान देऊ नाही का? या मंदिरासाठी मी राष्ट्रीय हादरवून सोडेल. या मंदिरासाठी पृथ्वी, निसर्ग सगळं हादरवून सोडेल. म्हणजे जगाची, सैतानाची शक्ती आणि निसर्गाची शक्ती, निसर्गाची ताकद, या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी, या सगळ्या तुमच्यासाठी मी उलचा पालथा करेल. कुणासाठी? या मंदिरासाठी. तुम्ही कामाला लागा. हे बांधून काढा, बांधून काढा, हे बांधून काढा. यासाठी लागणारं सोनरूप, वैभव, पैसा, ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या मंदिरासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुरवेल. ते बांधून काढा. अरे आमचं मंदिर बांधलेलं आहे, मग आम्हाला का सांगताय आता कोणतं मंदिर बांधायचंय, कोणत्या वीट आणायच्या, कोणती जागा वाढवायची आणि काय करायचंय? का म्हणतायत आम्हाला? नीट लक्ष देऊ नाही का? परमेश्वरानं वचन दिलं सगळ्यात श्रेष्ठ स्थान तुम्हाला प्राप्त करून मंदिराला, सगळ्यात तुमच्या मंदिराला सगळ्यात श्रेष्ठ. शब्द लक्षात ठेवा, देवाची वचन लक्षात ठेवा. काय वचन दिलेलं आहे? भिवू नको, खंबीर हो, हिम्मत धर. बरोबर आहे? कामाला लागा, विश्वास ठेवा, मी तुमच्या संगती आहे.
पुढे काय सांगितलं, तुमच्यासाठी राष्ट्रांची उलथापालथ करेल, हादरवून सोडेल मी त्यांना. पृथ्वी, निसर्ग सगळ्यांनी काय करेल, समुद्र, पृथ्वी सगळं काय करेल, मी तुमच्यासाठी उलती पालती करेल, हादरवून काढेल. आणि सोनरूप माझं आहे, वैभवाने पहिल्यापेक्षा आताच वैभव श्रेष्ठ होईल तुमच्या मंदिराचं. बघा, कांदेवून ऐकलंय ना, आता पुढे ऐका. मंदिर दोन प्रकारचं. ही इमारत, हे बांधलेलं मंदिर, ही इमारत, हे बांधलेलं मंदिर, आणि आम्ही स्वतः. आता आपण बघत आहोत हे बांधलेली इमारत. यशायाचा 66वा अध्याय 1-2. परमेश्वर म्हणतो, आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे. पाय ज्याच्यावर ठेवतो मी, पृथ्वीवर माझे पाय ठेवतो. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचं घर बांधणार? अरे आम्ही मंदिर बांधलंय विटांनी, चुन्याने, सिमेंटने. परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वर म्हणतो, आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ आणणार? परमेश्वर म्हणतो, या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनवलेल्या आहेत, म्हणून त्या माझ्याच झाल्या आहेत. पण जे दीन व भग्न हृदय आहे, माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याचकडे मी पाहतो. बघा, त्याचकडे मी पाहतो. जो दीन, नम्र, कंपायमान होतो, पश्चातापी होतो आणि परमेश्वराकडे पाहतो. भग्न हृदयानं परमेश्वराकडे पाहतो. आपल्या चुकांची जाणीव करून परमेश्वराकडे पाहतो. परमेश्वराला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो आणि त्याला आपल्या अंतःकरणात घेतो. त्याच्याकडे मी पाहतो, त्याच्याकडे मी पाहतो. म्हणजे मंदिर म्हणून मी कुणाकडे पाहतो? त्या व्यक्तीकडे पाहतो. मंदिर म्हणून मी त्या व्यक्तीकडे पाहतो. देवाचा आत्मा स्पष्ट सांगत आहे. मग आता आमचं हे चर्च आहे, हे चर्च जे आहेत हे या भिंतींनी, या इमारतींनी, या दगडाविटांनी रचलं गेलेलं नाहीये. माझ्या प्रियांनो, प्रत्येक एक निवडलेला आत्मा जो ह्या ठिकाणी आणलेला आहे, त्या प्रत्येक आत्म्याच्या द्वारे हे मंदिर रचलं गेलेलं आहे. हे मंदिर येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. करंथीकरास पत्रामध्ये सांगितलंय, पौलाने वेळोवेळी सांगितलेलं आहे, मंदिर हे परमेश्वराचं, येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. येशू ख्रिस्त त्याचा मस्तक आहे. पवित्र आत्मा हे चर्च चालवतो. माझ्या प्रियांनो, विटा दगडांनी मंदिर बनत नाही. मंदिर तुमच्या आणि आमच्या एकत्र येण्यानं मंदिर बनतं. आम्ही ज्या वेळेला एकत्र येतो त्यावेळेला त्याचं सामर्थ्य उतरून येतं. ते मंदिर आहे, ते मंदिर आहे. लक्षात घ्या, तुम्ही सगळेजण एकत्र येतात. तुम्ही ख्रिस्ताचं शरीर आहे आणि येशू ख्रिस्त तुमचं मस्तक आहे. माझ्या प्रियांनो, या मंदिराविषयी परमेश्वर बोलत आहे. या मंदिराविषयी परमेश्वर सांगत आहे, कामाला लागा, हिम्मत धरा, मंदिर बांधून काढा. मग हे मंदिर कसं बांधायचंय? हे मंदिर बांधण्यासाठी, विटांवर विटा रचण्यासाठी एक आत्मा त्याच्यावर रचला जातो आणि ते मंदिर तयार होतं. जेवढं लोक येतात त्यांना जाऊन सुवार्ता सांगतो येशू ख्रिस्ताबद्दल, त्यांच्यासाठी कळवळून प्रार्थना करतो आणि त्यांना ते ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला ओळखतात, येशू ख्रिस्ताला स्वीकारतात आणि त्यांना नवीन सार्वकालिक जीवन प्राप्त होतं, त्यावेळेला ते या मंदिरासाठी रचलेले गेलेली एक वीट आहे. एक बसलेला धोंडा आहे, जिवंत धोंडा. म्हणून बायबल सांगतं, अहो तुम्ही जिवंत धोंडे आहात, तुमच्याच द्वारे या मंदिराची मी स्थापना करीत आहे. देवाचा आत्मा सांगतो, हे जिवंत धोंडे तुम्ही आणि मी आहोत. ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला तारणारा देव म्हणून स्वीकारला जातो त्यावेळेला आमच्याद्वारे या मंडळीची स्थापना होते. म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे, हिम्मत धरा,
खंबीर व्हा, भिवू नका, घाबरू नका, विश्वास ठेवा, मी तुमच्या संगती आहे. हे मंदिर बांधून काढा. प्रत्येकाला देव आदेश देत आहे. या मंदिरामध्ये आम्ही काय येत आहोत? आम्हाला देव आदेश देत आहे. मग आमचं चर्च आम्ही बघितलेलं आहे. आमचं चर्च हे मंदिर आहे. आम्हाला हे बांधायचं आहे, आम्हाला हे वाढवायचं आहे. परत आपण त्याकडे येणार आहोत. शेवटी परत या चर्च मंदिराकडे आपण येणार आहोत. आता परत आपण पाहणार आहोत माझं शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे. 2 ठिकाणी 2 सांगितलं होतं ना मी. 2 मंदिराबाबत आपण बोलत आहोत. हे चर्च आता आलंय आमच्या स्वतःकडे. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय. माझा आवाज येतोय शेवटपर्यंत? इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय 19 आणि 22 पर्यंत आपण वाचणार आहोत. तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाहीत. तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. प्रेषित व संदेष्टे या पायावर तुम्ही रचले गेलेले आहात. प्रेषित व संदेष्टे या पायावर तुम्ही रचले गेलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. स्वतः मुख्य येशू कोनशिला आहे. त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली जात असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत आपण पवित्र मंदिर होतो. आपण कोण बनतो? परमेश्वरामध्ये आपण वाढत जातो तर आपण कोण बनतो? पवित्र मंदिर तयार होतं. प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. देवाच्या कार्यासाठी एकत्र रचिले जात आहात. म्हणजे तुम्ही स्वतः प्रत्येक एक व्यक्ती देवाचं मंदिर आहे. देवाचं मंदिर म्हणून तुम्ही रचले जात आहात. म्हणजे देवाचं मंदिर म्हणून तुम्ही तयार होत आहात. पण परत वाचूया 2 पहिले करंथीकरास पत्राचा 6वा अध्याय 19 ते 20. पहिले करंथीकरास पत्राचा 6वा अध्याय 19 ते 20. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहात. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? देवापासून तुम्हाला जो पवित्र आत्मा देवापासून मिळाला आहे त्याचे तुम्ही मंदिर आहात. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तर तुम्ही स्वतःचे मालक नाही. तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. कारण येशू ख्रिस्तानं स्वतःला तुमच्या पातकांसाठी क्रूसस्तंभावर जाऊन तो विजयी झाला. तो मृत्युंजय ख्रिस्त झाला. आता पुनरुत्थान दिवस आपण साजरा केलेला आहे. त्यानं आपलं मोल दिलं, जीवाचं मोल देऊन तुम्हाला आणि मला विकत घेतलेलं आहे. म्हणून तुम्ही विकत घेतलेलं असं मंदिर आहात. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचं गौरव करा. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचं गौरव करा. कारण तुम्ही कोण आहात? तर देवाचं मंदिर आहात. देवाचं मंदिर आहात. म्हणजे माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचा वास आहे. नारायण बाबा टिळक म्हणतात, सुंदर देऊळ हृदय माझे येथेच विराजे देव बाबा. येथेच विराजे देव बाबा. माझ्या प्रियाने, हे जे आमचं शरीर आहे हे परमेश्वराचं मंदिर आहे. ज्या वेळेला आम्ही म्हणतो तो आमच्या पातकांसाठी मरण पावला, तो माझ्या पातकांसाठी मरण पावला, त्यानं माझी पातक स्वतःवर घेतली.
तो क्रूसखांबावर माझ्यासाठी गेला, तो मरण पावला, त्याला चापकाचे फटके देण्यात आले, त्याला क्रूसावर खिळण्यात आलं, त्याला क्रूसावर टांगण्यात आलं, तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला आणि मला घेण्यासाठी तो येणार आहे. यावर ज्या वेळेला मी विश्वास ठेवतो, ज्या वेळेला मी विश्वास ठेवतो आणि म्हणतो येशू तू देव आहेस, तू मला परत घेण्यासाठी येणार आहेस, तूच मात्र देव आहे माझ्या अंतःकरणात ये. त्याला ज्या वेळेला मी तारणारा देव म्हणून माझ्या अंतःकरणात स्वीकारतो, ज्या वेळेला त्याला मी माझ्या अंतःकरणात स्वीकारतो, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो आणि त्याच्या रक्ताने माझी सगळी पातकं धुतली जातात आणि माझ्यामध्ये मी जुना स्वभाव मेला जातो आणि माझ्यामध्ये ख्रिस्त उठतो. त्याचे ऍट्रिब्यूट, त्याचा पवित्र आत्मा, त्याची शक्ती, त्याचं कार्य माझ्या शरीरामध्ये, माझ्या जीवनामध्ये होतं. म्हणून ही विश्वासाची कृती आम्ही बाप्तिस्माची कृती म्हणून सगळ्यांच्या समोर करतो, कारण विश्वासाशिवाय, कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे. कृतीशिवाय कृती करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून ही विश्वासाची कृती करतो की विश्वासाने त्या पाण्यामध्ये माझा जुना मनुष्य मेला आहे, पाण्यातून मी बाहेर येते, माझ्यामध्ये मी नव्हे तर ख्रिस्त उठला आहे. आता मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. हे विश्वासाची कृती, बाप्तिस्माची कृती मी सगळ्या जगासमोर करते. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यामध्ये मी हा बाप्तिस्मा घेतो. हे धर्मांतर नाही. येशू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी आलेला नाही, कुठंच बायबल दिलेलं नाही की तो धर्म स्थापन करण्यासाठी आला. प्रेषितांची कृत्य याचा 17 अध्याय 11 वचन सांगितलं. हे लोक कोण आहे तर हे ख्रिस्ताला फॉलो करणारे आहेत, म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव पडलं. लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो माझ्या प्रियांनो, तो आम्हाला कधीच सोडून जात नाही, कधीच सोडत नाही, कारण त्याचं अभिवचन आहे, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, पृथ्वीच्या अंतात मी तुमच्या संगती राहील, मी तुम्हाला सोडणार नाही. हे त्याचं अभिवचन आहे. एकदा तो आमच्यात आला, त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आला, तो आमच्यात राहतो, तो आम्हाला सोडत नाही, कधीच नाही. कोणता पाप, कोणता श्राप, कोणती शक्ती, कोणता पास्टर, कोणती देवाची सेविका, कोणता देवाचा सेवक, कोणती शैतानाची शक्ती, कोणता पाप, कोणता जादूटोणा, कोणताही प्रकार परमेश्वरापासून, येशू ख्रिस्तापासून आम्हाला विभक्त करू शकत नाही. तो आमच्यामधून कधीच जात नाही. तो या मंदिरामध्ये राहतो, शरीर रूपी मंदिरामध्ये. एकदा मी त्याला स्वीकारलं, तो आमच्यामध्ये राहतो, तो आम्हाला कधीच सोडत नाही, टाकत नाही. तो आम्हाला पूर्णपणे जाणतो, आमचे विचार जाणतो, आमच्याकडून चुका झाल्या तो पाहतो, तो त्या चुका काढून टाकतो, ते पाप काढून टाकतो. ते आमच्यामध्ये राहू शकत नाही. वॉटरप्रूफ घड्याळ बघितलेलं आहे, काच बघितलेले, त्याच्यावर पाणी टाकलं, ते पाणी गरम गळून खाली पडतं, ते त्याच्या आत जाऊ शकत नाही. पाप होत आमच्याकडून, पण ते आत आमच्या हृदयात राहू शकत नाही. ते आमच्या किती तुम्हाला सैताने आणतात. तर देवाचं वचन वाचलं बघा, घरी आल्याबरोबर प्रार्थना, भांडणं, काय तुझा देव तुला शिकवत, हा एवढा देवाचं गाणे गाते, सवय करते. घरी गेल्यानंतर लोकांसाठी अशी वागते, तशा वागतोस, हे करतोस, ते करतोस, काय म्हणायचंय तुला? आता तर प्रभोजन घेतलं, आता तर जय जयकार गेला, आणि हे तर वागणं बघा, इथं अशा पद्धतीने उलट उत्तर दिलं, हे असं वागलं, ते तसं वागलं. काय लोकांना म्हणायचं म्हणून दे. येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये, जगातली कोणतीच ताकद येशू ख्रिस्ताला तुमच्यातून काढून घेऊ शकत नाही. ते पाप, तुमच्या चुका, तुमचे दोष, तुमची कमतरता तुम्हाला येशू ख्रिस्तापासून विभक्त करू शकत नाही. इतकी त्याची ताकद आहे, इतकी त्याची धार्मिकता आहे, इतकं त्याचं सामर्थ्य आहे, कारण तो तुमच्यात राहतो, परंतु तो तुमचा पाप स्वीकारत नाही. तो तुमचा पाप तुमच्यातून फेकून देतो, कारण त्याच्या अस्तित्वाने पाप नष्ट होतं,
त्याच्या पवित्रतेनं पाप नष्ट होतं, पाप तिथं राहू शकत नाही. ज्या वेळेला येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, पाप जरी सैतानाने आणला तर ते पाप तुमच्यामध्ये टिकून राहू शकत नाही. विश्वास ठेवा म्हणून पाऊल म्हणतो, कोणतीच ताकद मला येशू ख्रिस्तापासून विभक्त करू शकत नाही. लक्षात ठेवा, हे तुमचं शरीर, हे तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे, देवाचं मंदिर आहे. आणि मग जरुब्बाबेलाला काय सांगितलं, आता ऐका परत, मी तुम्हाला सांगितलं होतं हे लक्षात ठेवा, कारण हे तुमच्यासाठी आहे. काय सांगितलं होतं, खंबीर हो. तुमचं शरीर ना मंदिर आहे ना देवाचं, देवाचं मंदिर. याचा रागात कोण करतो, सैतान करतो. तो तुम्हाला काय सांगितलंय, खंबीर हो, हिम्मत धर, भिवू नको, घाबरू नको, विश्वास ठेव, मी तुझ्या संगती आहे, मी तुझ्यासाठी राष्ट्र, जगाची सगळी ताकद, आजूबाजूच्या लोकांची सगळी ताकद हलवून सोडेल, राष्ट्र हलवून सोडेल तुझ्यासाठी. तो देवादी देव परमेश्वर तुम्हा प्रत्येक व्यक्तीसाठी, माझ्यासाठी हे अभिवचन देत आहे. आज तुम्ही माझं मंदिर आहात, तुम्ही माझं मंदिर आहात, तुम्ही माझं मंदिर आहात. मी रचलंय तुम्हाला. पहिले करंथीकरास पत्राचा 3रा अध्याय 16 ते 17. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तेच तुम्ही आहात. परत कान देऊ नाही का, परत कान देऊ नाही का, लिहून ठेवा हे वचन. पहिले करंथीकरास पत्राचा 3रा अध्याय 16 आणि 17. पहिले करंथीकरास पत्राचा 3रा अध्याय 16 आणि 17. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात. कारण देवाचं मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात. या मंदिराचा कोणी नाश करेल तर देव त्याचा नाश करेल. लक्षात ठेवा, हे वचन अतिशय सुंदर वचन आहे. म्हणजे या देवाच्या मंदिराचा नाश करण्याचा अधिकार मला नाही, कारण मी मोलानं विकत घेतलेलं आहे. त्यांनी माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे. माझ्या शरीरावर, माझ्या जीवनावर फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताचाच अधिकार आहे. फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताचा अधिकार. लक्षात घ्या, पती पत्नीचं लग्न झाल्यानंतर पतीचा अधिकार तिच्या शरीरावर आहे आणि त्याच्या शरीरावर तिचा अधिकार आहे, पण तो आधी येशू ख्रिस्ताचा, आधी परमेश्वराचा. परमेश्वराच्या नंतर त्या दोघांचा एकमेकांच्या शरीरावर अधिकार. अन्यथा कुणाचाही, त्यांच्या लेकरांचाही नाही, आई वडिलांचा नाही, कुणाचाही अधिकार त्यांच्या शरीरावर नाही, नाही, नाही. लक्षात घ्या, कोणती तुमची प्रिय मैत्रीण असू दे, प्रिय मित्र असू दे, लागतंय स्वतःचं शरीर तुमच्यासाठी जाळण्यासाठी देऊ दे, स्वतःची संपत्ती देऊ दे, तुमच्यासाठी फाशीलाही जाऊ दे, काही असू दे, तरी देखील त्यांचा अधिकार तुमच्या शरीरावर नाही, तुमच्या जीवनावर नाही. तुमच्या जीवनावर फक्त आणि फक्त परमेश्वराचा अधिकार आहे. आणि परमेश्वराने त्यानंतर अधिकार पती पत्नीला एकमेकांच्या शरीरावर दिलेला आहे, इतर कुणालाही दिलेला नाही. मुलांना, लेकरांना किंवा कोणत्या नातेवाईकांना कुणालाही दिलेला नाही. जर कोणी या मंदिराचा नाश करेल, परमेश्वर म्हणतो, तर मी त्याचा नाश करेल. मी माझ्या मंदिराचा, माझ्या शरीराचा नाश करतो. कसं काय? व्यभिचार, दुसऱ्या पुरुषांकडे वासनेनं पाहणं, दुसऱ्या स्त्रियांकडे वासनेनं पाहणं, मोबाईलवर वासनेनं वाईट पिक्चर्स पाहणं, त्याची अभिलाषा करणं, ते प्राप्तीसाठी अंतःकरणामध्ये वाईट विचार करणं, शिव्यागाळ करणं, रंगेलपणा, दारूबाजी, चुगलखोरपणा,
गर्विष्ठपणा, अहंकार, मीपणा, चहाड्या, निंदा, गर्व, राग, चोरी, दुसऱ्याला खाली ओढणं, दुसऱ्याच्या विरोधामध्ये कटकारस्थान करणं, दुसऱ्याला त्रास देणं, जबरदस्ती करणं, हे सर्व वाईट गुण हे सैतानाचे आहेत. हे सैतानाचे ऍट्रिब्यूट्स आहेत. हे दावा, मत्सर, कपट, कारस्थान हे सगळं सैतानापासून आहे. चिडचिड, निराशा सगळं सैतानापासून आहे. मग आता विचार करा, आठवा, हे घडतं आमच्या जीवनात. हे घडतं चिडचिड, निराशा, नेगेटिव्ह वर्ड्स बोलणं, कपट, कारस्थान, भांडणं, चहाडी, चुगली, निंदा, एकमेकांना खाली काढणं, गर्व काढणं. मला बोलायची हिंमत काय केली? त्यांना काय वाटलं? मी काय साधी वाटलं का? मी कोण आहे माहितीये का? काय त्याला माहितीये का मी कोण आहे? त्याला माहिती नाही आहे मी कोण आहे. अरे मी कोणाचा आहे? करून आला की चट 2 मिनिटात गेले. टाचणी फुटली, टाचणी टोचल्याबरोबर हवा जसा फुस बाबा तसे 2 मिनिटात गेले, धडाधड मेले. दुसरा कोरोना पाहिजे का? दुसऱ्या पद्धतीचा परमेश्वराचा आघात हवाय का? माझ्या प्रियांनो, मी कोणीच म्हणू शकत नाही. तो गर्व, त्या अहंकाराचा परमेश्वराला वीट आहे. जो आपल्या भावाचा द्वेष करतो आणि आपल्या बहिणीचा द्वेष करतो आणि कपट कारस्थान करतो, परमेश्वराला वीट आहे. मी एकुलती एक आहे, मला कुठं भाऊ बहीण आहे? मी एकुलता एक आहे. माझ्या वडिलांना मी एकटाच पोरगा आहे. अरे जेवढे निवडलेले, जेवढे परमेश्वराने निर्माण केलेले लोक ते आमचे बहीण भावंड आहेत. आमच्या भारताची प्रतिज्ञा पण म्हणतो ना, म्हणतो की नाही भारताची प्रतिज्ञा? मग आम्हाला भारताने केलेले, इंडियाने केलेले संस्कार पण आठवतात ना? आमच्या देशाशी आम्ही प्रामाणिक आहे. परमेश्वर आम्हाला आमच्या देशाशी प्रामाणिकपणे राहायला लावतो. मग आमच्या देशाचं संविधान पण माहिती आहे ना? बंधुत्व, समता. माझ्या प्रियांनो, परमेश्वराला हे सगळं हवं आहे. एकमेकांवर प्रीती करणं, एकमेकांचा सन्मान करणं. कारण आत्म्याची फळं काय आहे बघा? शांती, आनंद, प्रीती. गलतीकारास पत्राच्या 6व्या अध्यायात दिलंय ना? शांती, आनंद, प्रीती, सहनशीलता, इंद्रिय दमन, ममता, विश्वासूपणा, चांगुलपणा, क्षमाशीलता हे सर्व परमेश्वराचे ऍट्रिब्यूट्स आहेत. त्याचे गुण आहेत. ही आत्म्याची फळ आहेत. ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला आम्ही आमच्या अंतःकरणात स्वीकारतो त्यावेळेला त्याचे सगळे गुण आमच्यामध्ये येते. तो जसा आहे तसा तो आम्हाला बनवतो. माझ्या प्रियांनो, आम्हाला येशू ख्रिस्ताचा वारसा हक्क मिळतो. आम्ही स्वर्गाचे वारीस होतो. जे अधिकार, जो हक्क येशू ख्रिस्ताचा आहे, पुत्राचा, स्वर्गीय पुत्राचा आहे, देवाचा आहे, तो सगळा अधिकार आम्हाला मिळतो. ज्यावेळेला आम्ही त्याला स्वीकारतो, तो आमच्यात होतो, येतो, त्यावेळेला आम्ही त्याच्या सारखे होतो. त्याचे सगळे गुण आमच्यामध्ये येतात. कारण हे शरीर त्याचं मंदिर आहे. आमचा जीव, आत्मा, प्राण सगळा परमेश्वराला समर्पित होतो. त्याला जे हवं तेच आमच्याकडून झालं पाहिजे. त्याचीच योजना आमच्या जीवनात पूर्ण झाली पाहिजे. म्हणून आम्ही प्रभूची प्रार्थना म्हणतो, तुझ्या इच्छे जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. ही कबुली देतो. ही कबुली अतिशय महत्वाची आहे. आमची इच्छा नव्हे तर परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनात सदैव पूर्ण झाली पाहिजे. सदैव आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची इच्छा पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत गरजेचं आहे माझ्या प्रियांना. परमेश्वराची इच्छा. मग परमेश्वराची योजना, परमेश्वराचे ऍट्रिब्यूट्स, त्याची प्रीती आहे, त्याची सहनशीलता आहे, त्याची नम्रता आहे, त्याची ममता आहे.
त्याचं चांगू पण आहे, त्याची क्षमाशीलता आहे. आणि हे आमच्यामध्ये लोकांना दिसणं गरजेचं आहे. कमी पडतो आम्ही, परंतु परत आणि परत, परत आणि परत प्रार्थनेत, स्तवनात, बायबल वाचनात, वचनामध्ये ज्यावेळेला आम्ही जातो त्यावेळेला आम्ही बळकट होतो. म्हणून म्हटलंय, तुम्ही देवामध्ये रचिले जात आहात, म्हणजे घडविले जात आहात. लगेच एकाच वेळेला आम्ही बनत नाही. डे बाय डे, प्रत्येक क्षणाला आमच्यातले दुर्गुण तो काढून टाकतो आणि त्याच्यातले ऍट्रिब्यूट्स आमच्यामध्ये वाढत जातात, त्याचे गुण. आणि तो म्हणतो, माझ्यासारखे तुम्ही व्हा. आम्ही त्याच्या सहवासात जेवढं राहतो, वचन वाचतो, स्तवन करतो, प्रार्थना करतो, त्याच्या लोकांच्या फेलोशिप मध्ये येतो, त्यावेळेला आम्ही त्याच्या सारखे होतो. मोशे ज्या वेळेला परमेश्वराच्या सानिध्यात 40 दिवस 40 रात्र राहिला पाट्या लिहिण्यासाठी, 10 आज्ञा लिहिण्यासाठी, त्यावेळेला देवाचं तेज त्याच्या मुखावर उतरून आलं. इतकं की लोकांना ते तेज पाहावत नव्हतं, त्याचा चेहरा पाहावत नव्हता, त्याचे डोळे दिपून जात होते. इतकं प्रखर तेज त्याच्या मुखावर आलेलं होतं. शेवटी त्याला त्याच्या तोंडावर कापड टाकावं लागत होतं. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेला आम्ही देवाच्या सहवासात राहतो, त्याच्या प्रार्थनेत हे शरीर ठेवतो, सतत आणि सतत त्याच्या इच्छेत चालतो, त्यावेळेला त्याचीच इच्छा आमच्या, त्याचीच योजना आमच्या जीवनात पूर्णत्वास जाते. आणि हे शरीर पवित्र राखलं जातं, कारण त्याचं वचन काय लिहितं, खूप कडकपणे सांगितलेलं आहे. परत वाचते, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तेच तुम्ही आहात. जो कोणी या देवाच्या मंदिराचा नाश करतो तो देव त्याचा नाश करेल. तुमच्या शरीराचा नाश जी व्यक्ती करेल, जे लोक करेल, परमेश्वर त्यांचा नाश करेल. म्हणूनच सांगितलेलं आहे अगयाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, जो कोणी तुम्हाला स्पर्श करेल तो माझ्या बुबुळाला स्पर्श करेल. तुम्हाला हात लावणारी व्यक्ती म्हणजे परमेश्वराच्या बुबुळाला हात लावते आणि परमेश्वर त्यांना सोडत नाही. तुमच्या शत्रूला मी त्यांचं रक्तमांस खावायला लावेल. म्हणून तुम्हाला काय अभिवचन दिलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? खंबीर हो, हिम्मत धर, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. विश्वास ठेव, निराश होऊ नको, निगेटिव्ह करू नको, तुझ्या बरोबर आहे. आणि मी तुझ्यासाठी काय करेन? पृथ्वी उत्पत्ती करेन, तुझ्यासाठी समुद्र, पृथ्वी, जलाशय हादरवून सोडेल, राष्ट्रे हादरवून सोडेल. आजूबाजूचे सगळे ताकदवर लोक, बलवान लोक, अधिकारी लोक, मोठे लोक, जे तुम्हाला क्रश करून पाहतात, जे तुम्हाला तुडवून पाहतात, जे तुम्हाला नेस्तनाबूत करून पाहतात, त्या प्रत्येकाला परमेश्वर म्हणतो, मी त्यांना नेस्तनाबूत करेल, मी त्यांचा नाश करेल, मी त्यांना हादरवून सोडेल. निसर्गाचे गुण काय असते ते देखील तुमच्यासाठी मी बदलवे. घाबरू नको, कामाला लाग, हे मंदिर पवित्र ठेव, देवाचं कार्य चालू ठेव, कारण की मी तुला सर्व गोष्टींचा पुरवठा करेन. सोनं सगळ्यात मौल्यवान आहे. काय वाढलाय सोन्याचा भाव? आता 1.5 लाख झालाय. आता काही म्हणतात 2 लाख होणार, काही म्हणतात 6 महिन्यामध्ये 3 लाख होणार. आणि सोनं हा असा धातू आहे जो मौल्यवान आहे, बरोबर आहे? शुद्ध सोनं. बावन कशी सोनं. माझ्या प्रियांनो, परमेश्वर म्हणतो, जे मौल्यवान, जे अति मौल्यवान आहे, जे अति महागड आहे, जे उत्तमातलं उत्तम आहे, ते सगळं सोनं आणि रूप माझं आहे आणि मी ते तुम्हाला प्राप्त करून देईन. अहो काय सांगता, तुम्हाला माहिती आहे का? पैसा आला ना की लोक डेंजर होतात. पैसा सैतानापासून आहे, पैसा लोकांना बिघडवतो. खरं आहे ते. पैसा लोकांना माज करायला लावतो, गर्व करायला लावतो, अहंकार करायला लावतो. पण केव्हा? ज्या वेळेला तो पैसा देव होतो,
तो पैसा तुमच्या डोक्यात बसतो, तो पैसा म्हणजे तुमचं जीवन होतो, तो पैसा म्हणजे तुमचा देव होतो. त्यावेळेला तो पैसा तुमचं जीवन उद्ध्वस्त करतो. सगळे वाईट गुण तुमच्यामध्ये येतात. पैशाने तुम्हाला रंगेलपणा करता येतो, पैशाने तुम्हाला दारुडेपणा करता येतो, पैशाने तुम्हाला नको ते घाणेरड्या गोष्टी करता येतात, पैशाने तुम्हाला वाटेल त्याचं चिरडून टाकता येतं, वाटेल त्याच्यावर जबरदस्ती करता येते, पाहिजे त्या स्त्रियांचा पाहिजे त्या पुरुषांचा नाश करता येतो, त्यांचं जीवन बुडवता येतो. पैशाने तुम्ही काही करू शकतात, तुमच्या अधिकारानं दुसऱ्याला उद्ध्वस्त करू शकतात, काही करू शकतात, कारण पैसा तुमचा देव बनतो. आणि त्या वेळेला तो माणूस, ती स्त्री सैतान बनते, कारण त्या व्यक्तीमध्ये सैतानाचं कार्य होतं. परंतु अब्राहम हा रिच होता, योग हा रिच होता, अतिशय श्रीमंत होता, प्रचंड संपत्ती होती योगाकडे. त्याचं सगळं गेलं, धार्मिक सात वेळाला पडला तरी उठेल, त्याचं सगळं गेलं, त्याच्या डबलीने त्याला प्राप्त झालं, त्याच्या 7 पटीने त्याला परत मिळालं. दावीद श्रीमंत होता, शल्मोनासारखा रिच राजा कोणी नव्हता. पाऊल टेंट मेकर म्हणजे आजच्या काळातला बिल्डर होता. माझ्या प्रियांनो, गौरव, वैभव, मान, सन्मान, सौंदर्य हे सगळं परमेश्वरापासून आहे, हे सर्व परमेश्वरापासून आहे. आणि हे परमेश्वरापासून मिळणाऱ्या गोष्टी ज्या वेळेला आम्ही पवित्र जनांसाठी आणि पवित्र कार्यासाठी आणि देवाच्या गौरवासाठी वापरतो त्यावेळेला ते अधिक वाढतं, ते कमी होत नाही, आणि ते आशीर्वादित होतं, ते आमचा देवच नाही, कारण आज आमच्या श्रेष्ठ परमेश्वर या लव्यासाठी त्याचा वापर करतो. ज्या वेळेला आम्हाला दिलेलं आम्ही त्याच्यासाठी देतो आणि त्याच्या कार्यासाठी वापरतो, त्यावेळेला देव अधिक वाढवतो, अधिक वाढवतो. माझ्या प्रियांनो, आज देवाचा आत्मा तुम्हा प्रत्येकासाठी बोलत आहे. तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, हे देवाचं मंदिर आहे. मग या मंदिराचं कार्य काय? तुमचं चर्च, अनेक आत्मे, अनेक लोक एकत्र येऊन तुम्ही जे एकत्र आलेले आहात, हे मंदिर आहे, हे त्याचं शरीर आहे येशू ख्रिस्ताचं, तो त्याचं मस्तक आहे, हे त्याचं मंदिर. हे रचले, जिवंत धोंड्यांनी रचले जात आहात, हे तुम्ही जिवंत धोंडे ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, तुमच्याद्वारे हे मंदिर स्थापलं जात आहे. आणि माझ्या प्रियांनो, हे मंदिर आणि स्वतः तुम्ही जिवंत मंदिर, ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचा वास आहे, पवित्र आत्म्याचा वास आहे. आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, तुमचं काम करायचं आहे. काय सांगत आहे चर्चला आणि तुम्हाला प्रत्येकाला? देव सांगत आहे, खंबीर हो, हिम्मत धर, भिवू नको, घाबरू नको, विश्वास ठेव, मी तुझ्या संगती आहे. मी तुझ्यासाठी पृथ्वी, जलाशय, समुद्र काय करेल? हलवून सोडेल. राष्ट्रे हादरवून सोडेल, ताकदीचे लोक हादरवून सोडेल, सगळी सत्ता हादरवून सोडेल. आणि मी सोने रुपये हे माझे आहे, मी ते तुला वैभव प्राप्त करून देईल, आणि तुझं वैभव हे पहिल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ होईल. केव्हा? ज्या वेळेला मी विश्वास ठेवेन, केव्हा? ज्या वेळेला मी भिणार नाही, केव्हा? ज्या वेळेला मी खंबीर होईल, केव्हा? ज्या वेळेला मी विश्वास ठेवेल येशू ख्रिस्त माझ्या संगती आहे, तो मला कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही, तो माझ्यामध्ये आहे आणि मला त्याचं काम करायचं आहे. काय काम करायचंय चर्चमध्ये? काय करतो? चर्चमध्ये आम्ही एकत्र येतो, परमेश्वराची स्तुती करतो, एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांच्या हातात हात देतो, देवाचं स्तवन करतो आणि देवाचं वचन वाचतो, प्रार्थना करतो, आत्म्याने भरले जातो. त्याचं वचन घेऊन आम्ही काय करतो? आमचे शरीर देवाचं मंदिर बाहेर जातं. हे मंदिर सगळीकडे फिरतं, हे फिरतं मंदिर आहे. हे काय आहे? फिरतं मंदिर आहे. आणि हे मंदिर मग सगळीकडे जातं. आणि ह्या मंदिराने काय करायचं आहे? मंदिरात जे वचन ऐकलेलं आहे
जी सहभागिता पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे ते इतरांना पर्यंत देऊन पोहोचवून त्यांना आशीर्वादित करायचंय, त्यांना सुवार्ता सांगायचे। जा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाऊन पित्याच्या पुत्राच्या नावात त्यांना बाप्तिस्मा द्या, त्यांना सुवार्ता सांगा। तुम्ही कसे देवाने येशू ख्रिस्ताने तुम्हाला निवडला, तुम्ही कसे ख्रिस्तामध्ये वाढता हे लोकांना जाऊन तुम्ही सांगा। त्यांचं धर्मांतर करा नाही सांगितलं, लक्षात ठेवा। त्यांना परमेश्वरामध्ये आणा, त्यांना प्रेषित बनवा, त्याचे अनुयायी, त्याचे शिष्य बनवा, की प्रत्येक जण येशू ख्रिस्ताचं मंदिर होईल, प्रत्येक व्यक्तीमध्ये ख्रिस्ताचा वास होईल, येशू ख्रिस्ताचा वास होईल। असं मंदिर बांधण्यासाठी तुमची निर्मिती आहे। आम्ही चर्चमध्ये येतो, चर्चमधून बाहेर जात गेल्यानंतर आम्हाला मंदिरं बांधायची आहे, लोकांची जीवनं बांधायची, त्यांना येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगायची। आणि हे काम तुम्ही करा, शांत राहू नका असं देवाचा आत्मा सांगतो। कामाला लागा, मी तुमच्या संगती आहे। चुकीच्या गोष्टी करू नका, धर्मांतर नव्हे तर परमेश्वराचं वचन गाजवा, देवाची प्रीती लोकांपर्यंत पोहोचवा। शांत बसू नका, तुमचं मंदिर आणि दुसऱ्यांचं मंदिर खराब होऊ देऊ नका। कारण आपलं शरीर, लक्षात ठेवा, परमेश्वर हा निर्माता आहे, क्रिएटर आहे। त्यानं जगाची निर्मिती केली, त्यानं सगळे मनुष्य, जगातले सगळे पुरुष आणि सगळ्या स्त्रिया परमेश्वराने बनवलेल्या आहेत। ते प्रत्येक त्याचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये परमेश्वराचा वास असणं गरजेचं आहे। त्या मंदिरात काय आहे आज? त्या सगळे जे पुरुष स्त्रिया तुम्ही जगातल्या पाहतात त्यांच्या शरीरामध्ये काय आहे? येशू ख्रिस्ताचा वास आहे का? नाही। जर मग त्यांच्यामध्ये दारूबाजी असेल, रंगेलपणा असेल, कपट, कारस्थान, दुसऱ्यांना उद्ध्वस्त करणं, ह्या सगळ्या वाईट गोष्टी असतील आणि ते जर त्या मंदिराची पवित्रता राखत नसेल तर परमेश्वर ते मान्य करत नाही, त्यांचा नाश होणार व त्याचा नाश होऊ नये म्हणून त्यांच्यापर्यंत ख्रिस्ताची पवित्रता घेऊन जाण्यासाठी, त्याचा प्रकाश घेऊन जाण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला निर्माण केलेला आहे। तुम्ही जगाचे प्रकाश आहात, कारण जगाचा प्रकाश येशू ख्रिस्त आहे आणि जगाचा प्रकाश तुमच्यामध्ये राहतो। म्हणजे तुम्ही प्रकाश घेऊन, तुम्ही प्रकाशाचे पुत्र आणि कन्या आहात, तुम्ही प्रकाश घेऊन जगापर्यंत जात आहात। माझ्या प्रियांनो, आमच्या मंदिरामध्ये देखील कपट, कारस्थान, राग, द्वेष, मत्सर, हेवा, दावा, नावं ठेवणं या गोष्टी राहता कामा नये, कारण त्याची पवित्रता त्या ठिकाणी राखली गेली पाहिजे। मंदिराची पवित्रता, मंदिरामध्ये कोणत्या व्यक्तीला श्रेष्ठ स्थान नाही, मंदिरामध्ये फक्त 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 परमेश्वराला श्रेष्ठ स्थान। परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिराची पवित्रता राखा, राखा, त्याच्या मंदिराची पवित्रता तुम्हाला राखायची आहे। त्याचं मंदिर डिफाईल होऊ द्यायचं नाही, अपवित्र होऊ द्यायचं नाहीये। तुमचं शरीर हे त्याचं मंदिर आहे आणि हे रचिलं गेलेलं, अनेक जिवंत धोंड्यांनी रचिले गेलेलं त्याचं मंदिर आहे, ते पवित्र राखणं आमचं काम आहे। आपण गुढ्यावर येऊया आणि आज देवाकडे मागूया, परमेश्वरा मला पवित्र कर। त्याच्या वचनानं, त्याच्या स्तवनानं, त्याच्या बायबल वाचनानं, त्याच्यासाठी सतत प्रार्थना केल्यानं आम्ही आमचं मंदिर पवित्र ठेवतो। आमचं कन्फेशन, फक्त आमची कबुली ही त्याचं वचन असली पाहिजे। डोळे बंद करा, आपले हात उभारा आणि आज या कळकळून आज या दिवशी परमेश्वराकडे मागा की परमेश्वरा मला पवित्र कर। आमेन, आमेन, मागा। आमेन।
आमेन आमेन पूर्ण अंतःकरणाने मनापासून मागायचंय प्रियानो तुम्हाला. म्हणा सगळे आमेन. तेरा सदा मुझे पर तेरी अगुवाई में नित्य मैं चलूं. तेरा सदा मुझे पर तेरी अगुवाई में नित्य मैं चलूं. मेरी पवित्र आत्मा में बढ़ूं. संवेदी मैं तेरी पवित्र आत्मा में बढ़ूं ताकि तेरे जैसा बनूं. ताकि तेरे जैसा बनूं. पवित्र वचन आमेन आमेन. Jesus, पवित्र परमेश्वर आज प्रत्येक व्यक्तीसाठी तू बोललेला आहे. आमचं शरीर हे तुझं मंदिर, त्यामध्ये तुझा वास आहे. आमचं मंदिर पवित्र असो. तुला न आवडणाऱ्या कोणत्याच गोष्टी आमच्या शरीरात आमच्या जीवनात होऊ देऊ नकोस. तुला न आवडणाऱ्या कोणत्याच गोष्टी आमच्या चर्चमध्ये होऊ देऊ नकोस. कोणती तडजोड नाही. ख्रिस्ता येशू ख्रिस्ता फक्त आणि फक्त तुझा आणि तुझाच गौरव. आमचं स्वतःच गौरव नाही, व्यक्तीचा गौरव नाही. कोणती अपवित्रता जे तुला मान्य नाही अशी कोणतीच घटना आमच्या जीवनात होऊ नको. आम्हाला तुझ्या रक्ताच्या शिराखाली घे. आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तुझं वचन आम्ही सील करतो. तुला 100% पीक देणारे कोणाला बनवत आहे म्हणून आम्ही धन्यवाद देतो. फक्त ऐकणारे